नमस्कार, मी सूरज दशरथराव पवार स्वागत करतो आपलं आजच्या आपल्या फ्री एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे क्रमवार नैसर्गिक सम विषम संख्यांची बेरीज। यामध्ये पहा पुस्तकामध्ये नैसर्गिक संख्येचं वेगळं सूत्र, समसंख्येचं वेगळं, विषम संख्यांच्या बेरजेचं वेगवेगळं सूत्र आहे। म्हणजे प्रत्येक संख्या बदलली, संख्येचा प्रकार बदलला की त्या संख्येच्या बेरजेचं वेगवेगळं असं सूत्र आहे। पण आपण हे असं एक युनिक सूत्र, अशी एक युनिक ट्रिक आहे आपल्याजवळ की ज्या सूत्राचा वापर जर आपण केला तर आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज पण काढता येते, समसंख्या, विषम संख्या आणि समान फरक असणाऱ्या संख्यांची बेरीज सुद्धा आपल्याला काढता येते। तर ते सूत्र बघा, सूत्र इतकं लांब आहे सर, मग तुम्ही म्हणाल सर हे कसं लक्षात राहील, पण काहीच काळजी करायची नाही, अगदी सोपी सूत्र आहे। बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले फरक आणि अधिक 1। म्हणजे सूत्रामध्ये काय, आधी दोन संख्येची बेरीज म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज भागिले 2 गुणिले पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची वजाबाकी भागिले फरक, जो काही फरक असेल संख्येमधला तो फरक आणि अधिक 1। असं अतिशय सोपं गणित आहे, सोपं सूत्र आहे आणि त्या सूत्रावर आधारित आपण टाइप 1 पाहणार आहे। कोणता? टाइप 1। ठीक आहे, पहा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक ... 27 पर्यंतच्या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे। तर मी सूत्र लिहत नाही, सूत्रामध्ये डायरेक्ट किमती टाकतो। बेरीज बरोबर पहिली संख्या काय आपली 1 अधिक शेवटची संख्या किती आहे आपली 27 अपॉन 2, बघा सूत्रानुसार चाललो, गुणिले शेवटची संख्या 27 वजा पहिली संख्या 1 भागिले फरक कितीचा आहे, 1 आणि 2 मध्ये 1 चा, 2 आणि 3 मध्ये 1 चा, 3 आणि 4 मध्ये 1 चा, म्हणून फरक 1 आणि अधिक किती 1, बरोबर खाली बरोबर चिन्ह। 27 अधिक 1 किती 28 अपॉन 2 गुणिले 27 वजा 1, 27 मधून 1 गेला किती राहिले 26, 26 आणि हे 1 मिळवा। आता इथं छेदात तुम्ही म्हणाल सर 1 आहे, या 1 ला काही व्हॅल्यू नसते, छेदात जर कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये काय असते असतो 1 असतो, त्यामुळे त्या 1 ला काही व्हॅल्यू नसते। 27 वजा 1 म्हणजे 26, 26 आणि 1 किती 27। आता या 27च्या छेदात काही नाही म्हणजे किती आहे 1 आहे, पण तो 1 लिहिला नाही लिहिला काही फरक पडत नाही। आता कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये जर 2 असेल तर वरच्या संख्येचे निम्मे करायचे, म्हणजे किती होणार वरच्या संख्येचे 14, किंवा तुम्ही असा भाग दिला तरी चालेल, बे एक बे, बे एक बे आणि बे छोक किती 8, असंही 14 झालं आणि गुणिले किती 27, बरोबर। गुणाकार करूया पहा, 14 चा पाढा 7 पर्यंत म्हणा, 14 साती 98, 98 शी 8 हातचे आले 9, 14 दुने 28, 28 आणि 9 किती होतात 37, 14 साती 98 शी 8 हातचे आले 9, 14 दुने 28, 28 आणि 9 किती 37, म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं 378। उत्तर किती आलं 378। त्यानंतरचा आपण प्रकार दुसरा पाहूया, टाइप 1 मधलंच आहे, पहिल्या टाइप मधलंच गणित आहे, फक्त हे याची सुरुवात 1 पासून झाली, याची सुरुवात आपण मधून कुठून तरी केली, 12 पासून केली, तुम्ही 50 पासून करा, 60 पासून करा, किती पासून करा, इकडे संख्या कोणत्याही घ्या, काही अडचण नाही। ठीक आहे ना, मग पहा तसंच सेम त्याच सूत्रावर आधारित आपलं सूत्र काय, आधी दोन संख्येची बेरीज, नंतर दोन संख्येची वजाबाकी, मधात गुणाकाराचं चिन्ह, इकडे भागिले 2, इकडे फरक आणि अधिक 1। अतिशय सोपी आहे, पहा तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस कराल ना तसं तुम्हाला येत जाईल। आता पहिली संख्या किती आहे 12 अधिक शेवटची संख्या 99 अपॉन 2 गुणिले शेवटची संख्या 99 वजा पहिली संख्या 12 अपॉन फरक कितीचा आहे 12 आणि 13 मध्ये 1 चा, 13 आणि 14 मध्ये 1 चा, समान फरक आहे त्यामुळे 1 चा फरक आणि अधिक 1। बघा हे जे सूत्र आहे ना, हे सूत्र आपल्याला सांगते 12 ते 99 दरम्यानच्या संख्या किती, आणि या सूत्राद्वारे आपण हे सूत्र आपल्याला बेरीज करून दाखवतं। ठीक आहे ना, त्यामुळं हे संख्या काढतं आणि ही बेरीज, अशा प्रकारे या सूत्राचा फॉर्मॅट आहे। ठीक आहे ना, मग पहा 12 आणि 99 किती होतात, 12 आणि 99 आपला हिशोब आहे 99 आणि 10 109, 109 आणि वरचे 2 111, 111 अपॉन 2 गुणिले 99 मधून 12 गेले, 99 मधून आधी 10 काढा, 99 मधून 10 गेले 89 राहिले, 89 मधून पुन्हा 2 काढा, 87 राहिले,
87 आणि 1 किती 88, म्हणजे इथं 88 लिहून घेतो. 2 स्टेप लिहायचं काम नाही. छेदात 1 आहे, व्हॅल्यू आहे का काही, काहीच नाही, तरी लिहून घेतला. ठीक आहे. आता छेदामध्ये जर 2 राहिले, बे एक बे, आणि वरच्या संख्येचे काय करायचे निम्मे, बेचोक 8, बेचोक 8, 88च्या निम्मे किती 44. बघा 111 गुणिले किती आलं 44. बरोबर, सोपा आहे. गुणाकार करूया. 44चा पाडा 1, 44 1 44 शी 4, हातचे आले 4, पुन्हा 44 1 44 आणि 4 48 शी 8, पुन्हा हातचे आले 4, 44 1 44 आणि 4 किती 48. म्हणजे आपलं उत्तर आलं 4884. किती आलं 4884. तर बघ किती आलं आपलं उत्तर 4884. म्हणजे 12 ते 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येणार 4884. ठीक आहे ना. आता तुम्हाला या टाईपमध्ये पण गणित विचारू शकते, किंवा 12 ते 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढा, 12 ते 99 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज काढा, असं सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे ना. तर तुम्ही तुमच्या मनाने असे गणित घेऊन तुम्ही या सूत्राचा वापर करून पुढचे गणित सोडवू शकताय. यानंतर आपण पाहू प्रकार दुसरा, म्हणजे तोच कोणता. आता आपण पाहिली नैसर्गिक संख्येची बेरीज, आता आपण पाहणार समसंख्येची बेरीज. ठीक आहे ना. समसंख्येची बेरीज कशी काढायची, टाईप दुसरा. तर बघा वरील सूत्राचा वापर करून टाईप नंबर 1 चे जे गणित आपण याच्या आधी सोडवले, त्या टाईप 1 वर आधारित हे तुम्हाला घरी सोडवण्यासाठी, म्हणजे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे गणित लिहून घ्या आणि या गणिताची उत्तरं हे कमेंटमध्ये शेअर करा. कमेंटमध्ये काय करा, शेअर करा, म्हणजे तुमची टाईप 1 वर काय होईल, प्रॅक्टिस होईल. यानंतर बघणार आपण टाईप 2. ओके. त्यानंतर बघा टाईप 2. टाईप 2 मध्ये आपण बघणार समसंख्येची बेरीज कशी करायची. काहीच नाही, सूत्रानुसारच पहिली संख्या 2, शेवटची संख्या किती 84. तसंच करायचं आहे. बेरीज बरोबर पहिली संख्या 2 अधिक शेवटची संख्या 84 भागिले 2. प्रत्येकच गणितामध्ये कोणत्याही टाईपचं गणित असो, इथं भागाकारामध्ये 2 येणार म्हणजे येणार, गुणिले आधी 2 संख्येची बेरीज, नंतर 2 संख्येची काय वजाबाकी, अपॉन. फक्त इथं चेंज होईल. नैसर्गिक संख्या असेल तर फरक 1चा, समसंख्या असेल तर फरक 2चा, विषम संख्या असेल तरी फरक 2चा, आणि समान फरक असणाऱ्या, म्हणजे जर समजा इथं 3 6 9 12 असं जर असेल तर इथं फरक कितीचा घ्यायचा 3चा, 4चा फरक असेल तर 4चा, 5चा असेल तर 5चा, बस. बाकी काहीही चेंजेस करायचं नाही. सूत्र अतिशय सोपी आहे. काय आहे, आधी 2 संख्येची बेरीज, नंतर 2 संख्येची वजाबाकी. इथं प्रत्येकच सूत्रामध्ये 2 येईल, इथं फक्त फरक चेंज होईल. आता इथं फरक कितीचा आहे 2चा, आणि अधिक 1 करायला विसरायचं नाही, कारण हे अधिक 1 आपलं सुटून जाते. हे अधिक 1 विसरायचं नाही. बरोबर खाली बरोबर. 84 आणि 2 किती 86/2 गुणिले 84 - 2 किती 82/2 आणि अधिक 1. बघा हा एकूण संख्या आधी आपल्याला काढायचा आहे, त्यानंतर ही सोडवायचं. ठीक आहे ना. म्हणजे काय होणार, आता पहा इथं 86च्या अर्धे, 86च्या अर्धे कसं करणार, आपला आजीबाईचा हिशोब 80च्या निम्मे 40 आणि वरच्या 6च्या निम्मे 3, 40 आणि 3 किती 43. किंवा इथं तुम्ही भागही दिला तरी चालते, बे एक बे, बेचोक 8 आणि बेत्रिक 6, 43 आलं. गुणिले आता इथं बघा आधी भागाकार करा, नंतर 1 प्लस करा. ठीक आहे. 82च्या अर्धे 40, 80च्या अर्धे 40, वरच्या 2च्या अर्धे 1, 40 आणि 1 किती 41. किंवा भागाकार करा, बे एक बे, बेचोक 8 आणि बे एके बे. ठीक आहे ना. आणि हे अधिक 1 जसंच्या तसं. बरोबर काय आलं 43 गुणिले 42. 43 गुणिले काय आलं 42. मग बघा 43 गुणिले 42 किती 43 गुणिले 42 बरोबर किती होणार, करूया आपण इथं भागाकार. 43 गुणिले 42. आता 42चा पाडा तुम्ही म्हणाल कसा, 42 त्रिक. आता बघा 42चा पाडा आपल्याला येतो. 42 त्रिक कसं करायचं, आधी 40 त्रिक, 4 त्रिक किती होतं 12, म्हणजे 40 त्रिक किती 120, आणि वरचे बेत्रिक 6, 120 आणि 6 किती 126, 126 शी 6 हातचे आले 12,
42 चोक, 42 चोक कसं करायचं, आधी 40 चोक करायचं, 40 चोक किती 160, 160 आणि वरचे 2 चोक 8, 160 आणि 8 168, 168 आणि 12, 168 मध्ये 12 मिळवा किती होणार 178 आणि 2 किती 180, ठीक आहे ना. म्हणजे 1806 उत्तर आहे का आपलं, हो आहे 1806. पहा किती येणार 1806. असं जर नसेल जमत तर आपली शॉर्टकट आपलं सरळ सरळ आपण नेहमीच्या पद्धतीनं जसं करतो 43 गुणिले 42 करून पाहिजे. 3 दुने 6, 4 दुने 8, 4 त्रिक 12 2, हातसाला 1, 4 चोक 16 ने किती 17, 6 8 2 10 0, हातसाला 1 8 1 1806. बेरीज किती आली आपली 1806. अतिशय सोपी, काहीच नाही. आधी दोन संख्येची बेरीज, नंतर दोन संख्येची वजाबाकी. सूत्रामध्ये किमती टाका, स्टेप बाय स्टेप सोडवा, उत्तर काढा, ठीक आहे ना. सूत्र काय आपलं, आधी दोन संख्येची वजाबाकी भागिले 2 गुणिले नंतर आधी दोन संख्येची बेरीज भागिले 2 गुणिले नंतर दोन संख्येची वजाबाकी भागिले फरक आणि अधिक 1. सेम त्याच सूत्रानुसार इथं सोडवूया आपण. पहा बेरीज बरोबर, आता मी विचारतो त्या प्रश्नाची तुम्ही उत्तर द्यायची, बस बाकी काहीच नाही. सांगायचं पहिली संख्या कोणती 10 अधिक शेवटची संख्या कोणती 99 अपॉन आता बघा इथं खूपच महत्वाचं आहे. मी हे गणित का बरं घेतलं, कारण इथं तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळणार. आपण शेवटची संख्या 99 घेऊ शकत नाही, कारण ती सम आहे का, आपल्याला समसंख्येची बेरीज सांगितली. आता हे गणित काय 10 12 14 16, ठीक आहे ना, अधिक असं करत करत डॉट 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 कितीपर्यंतच्या संख्येची बेरीज काढायची आपल्याला 99. आपण शेवटी एक ऍड करणार आहे, ठीक आहे ना. म्हणजे पर्यंतच्या, आता हेच गणित कसं विचारणार माहिती आहे का, पर्यंत सम संख्यांची बेरीज किती, पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. 10 12 14 16 आणि असं करत करत 99 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज विचारली आपल्याला. कोणत्या संख्येची, समसंख्येची. मग आता समसंख्येची बेरीज काढताना आपल्याला पहिली संख्या आणि शेवटची संख्या खूपच महत्वाची आहे. पहिली संख्या कोणती आहे, बेरीज बरोबर पहिली संख्या सांगा 10 अधिक शेवटची संख्या पहा कोणती आहे, शेवटची संख्या समसंख्या 99च्या आधीची 1 म्हणजे कोणती 98. समसंख्या ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एक अंक असेल ती सम, आणि ज्याच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एक अंक असेल तर ती म्हणजे कोणती विषम, ठीक आहे ना. मग पहिली संख्या 10, शेवटची संख्या कोणती 98. आता तुम्ही म्हणाल सर इथे 100 का बरं नाही घेतली, 100 ही समसंख्या नाही का, तर 100 संख्या आपण का बरं नाही घेतली, कारण 100 ही संख्या 10 ते 99च्या दरम्यान येते का, येत नाही. ती संख्या काय होते, त्या संख्येच्या बाहेर जाते या गटाच्या, त्यामुळे आपण 100 ही संख्या घेतलेली नाही. भागिले किती 2 गुणिले आधी दोन संख्येची बेरीज नंतर दोन संख्येची काय वजाबाकी 98 वजा 10 भागिले फरक कितीचा आहे हो समसंख्या म्हटल्यानंतर 2चा आणि अधिक 1 करायला विसरायचं नाही. आता 98 अधिक 10 किती 108, 108 भागिले किती 2 गुणिले 98 वजा 10 किती राहिले 88 अपॉन किती 2 अधिक 1. 108 चे अर्धे, कोणत्याही संख्येच्या एक छेदात 2 जर असेल तर वरच्या संख्येचे निम्मे करायचे, अर्धे करायचे. 108 चे अर्धे किती, आपला हिशोब 100 चे अर्धे 50 आणि 8 चे अर्धे किती 4 म्हणजे 50 आणि 4 किती 54 गुणिले 88 च्या निम्मे आताच पाहिले आपण किती 44, 44 आणि 1 45 करून टाकतो इथं, ठीक आहे ना. 45 54 गुणिले 45 करायचं आहे आपल्याला रफ मध्ये. 54 गुणिले किती 45. आता पहा 45 चोक किती होतं 4 चोक 16 आणि 5 चोक 20 म्हणजे किती 160 आणि 20 180, 180 ची 0 हातची आली किती 18. 45 पंच किती होतं पाहू, आधी 40 पंच करू आपण. 40 पंच 200 आणि वरचे 5 5 25 बरोबर ना. 200 आणि 25 किती 225, 225 आणि 18 235 आणि 8 किती 243.
243 म्हणजे किती 2430 उत्तर आलं का आहे बरोबर आहे उत्तर किती येणार 2430 जर तुम्हाला या पद्धतीने नसल होत तर सरळ सरळ आपली 4 5 20 0 हातचे आले 2 5 5 25 25 आणि 2 किती 27 इथं काहीतरी असं एक चिन्ह द्यायचं 4 चोक 16 16शी 6 हातचा आला 1 4 5 20 20 आणि 1 किती 21 या संख्येची बेरीज 0 7 आणि 7 13शी 3 हातचा आला 1 1 आणि 2 आणि 2 4 आणि हे 2 आलं 2430 ठीक आहे ना फक्त कसं आहे कसंही काढा उत्तर सारखंच येणार ठीक आहे ना फक्त काय करायचं आपल्याला समसंख्येची बेरीज काढताना आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा जर समजा इथं 10 + 12 + 14 + 16 अधिक असं करत करत 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आपल्याला विचारली ठीक आहे पर्यंतच्या समसंख्या नाही म्हटलं त्यांनी पर्यंतच्या संख्यांची बेरीजच विचारली फक्त ठीक आहे ना फक्त मग त्याच्यात काय करायचं आपण काय करायचं आधी 98 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढून घ्यायची आणि एक 99 याच्यात प्लस करायचा 99 आणि याच्यात पुन्हा 99 काय करायचे अधिक 99 काय करायचे प्लस करायचे म्हणजे आपलं इथून तर इथपर्यंतचं उत्तर येईल ठीक आहे ना पण आता त्यांनी जर समोर म्हटलं पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज तर आपल्याला मात्र विषम संख्या शेवटची घेता येणार नाही त्यांनी जर सम म्हटलं तर आपले पहिली संख्या आणि शेवटची संख्या समच असली पाहिजे आणि त्यांनी जर विषम म्हटलं तर आपली पहिली संख्या आणि शेवटची संख्या विषमच असली पाहिजे यानंतरचा आपण टाईप विषम संख्येचा टाईप पाहणारच आहोत पण तत्पूर्वी आपण या टाईपवर आधारित काही गणित तुम्हाला देतो ते गणित तुम्ही नोट डाऊन करून घ्या ओके आणि त्या गणिताचे उत्तर कमेंटमध्ये शेअर करा तर बघा आपण जो आता टाईप 2 पाहिला होता त्या टाईप 2 चे तुम्हाला घरी सोडवण्यासाठी हे गणित दिले आहे या गणिताचे उत्तर काढा आणि उत्तर कमेंटमध्ये शेअर करा म्हणजे ते आपल्याला ओळखता येईल ते उत्तर तुमचे बरोबर आहे की चुकीचे आहे फक्त आता इथं 30 ते 90 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आहे त्याच्यामुळे पहिली संख्या 30 येणार आणि शेवटची संख्या काय येणार 90 येणार पण इथे बघा 51 ते 87 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विचारली म्हणजे 51 ते 87 पर्यंतच्या सम म्हणताय ना मग 51 ही कोणती आहे विषम आहे 87 ही सुद्धा कोणती आहे विषम आहे म्हणजे आपल्याला पहिली संख्या कोणती येईल 51 च्या नंतरची 52 आणि शेवटची संख्या कोणती येईल 87 च्या आधीची 86 ठीक आहे ना आपल्याला 88 घेता येणार नाही कारण 88 जर घेतलं तर 51 ते 87 च्या बाहेर जाईल ठीक आहे ना त्याच्यामुळे संख्या घेताना पहिली संख्या आणि शेवटची संख्या घेताना बरोबर घ्या ठीक आहे म्हणजे तुमचं उत्तर काय येईल बरोबर येईल ओके ऑल द बेस्ट त्यानंतर बघणार आहे आपण नैसर्गिक संख्या झाली सम झाली विषम झाली सम झाली आता आपण बघणार टाईप 3 विषम संख्यांची बेरीज ठीक आहे ना आता पहा अक्षर जर थोडे बारीक दिसत असेल तर थोडी व्हिडिओची क्वालिटी वाढवा आणि बघा क्वालिटी वाढवून ठीक आहे 1 3 5 7 25 यापर्यंतच्या संख्यांची आपल्याला काय काढायची आहे बेरीज काढायची आहे तर काय करणार आपण दिलेल्या संख्या कशा आहे विषम संख्या आहे आपल्याला काहीच नाही आहे आपल्याला पहिली संख्या पाहिजे आणि शेवटची पाहिजे पहिली कोणती आहे 1 शेवटची कोणती आहे 25 घ्या मग बेरीज बरोबर पहिली संख्या 1 अधिक शेवटची संख्या 25 भागिले 2 प्रत्येक सूत्रात येणार म्हणजे येणार गुणिले शेवटची संख्या किती 25 वजा 1 बघा आधी दोन संख्येची बेरीज नंतर दोन संख्येची वजाबाकी आता संख्या कोणत्या आहे 1 3 5 7 म्हणजे कितीचा फरक आहे याच्यामध्ये 2 चा म्हणून 2 आणि अधिक 1 करायला विसरू नका बरोबर आता 25 अधिक 1 किती वरच्या स्टेपवरून खालची स्टेप बघा 25 अधिक 1 किती 26/2 गुणिले 25 मधून 1 गेला किती राहिले 24/2 अधिक 1 बघा 26 च्या निम्मे किती 26 च्या निम्मे 13 गुणिले 24 च्या निम्मे किती 12 छेदात 2 आहे म्हणजे वरच्या संख्येचे काय करायचे निम्मे अर्धे करायचे 12 आता 24 च्या निम्मे 12 12 मध्ये 1 मिळवून टाकतो म्हणजे किती 13 13 चा वर्ग 13 गुणिले 13 किती आला 169 वर्ग पाठ पाहिजे 13 चा वर्ग किती 169 म्हणजे आपलं याचं उत्तर किती आलं 1 ते 25 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आली 169 ठीक आहे समजून घ्या अतिशय सोपा आहे दोन संख्येची बेरीज भागिले 2 गुणिले दोन संख्येची वजाबाकी भागिले फरक आणि अधिक 1 बाकी काहीच नाही इथे पण आपण तसंच करू पहा बेरीज बरोबर दोन्ही संख्या विषम आहे का बघून घ्या आधी आहे
काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. मग आता बेरीज बरोबर पहिली संख्या किती आहे 15 अधिक शेवटची संख्या किती 75 भागिले किती 2 गुणिले शेवटची संख्या 75 वजा 15 भागिले फरक कितीचा आहे. आता दोन्ही ठिकाणी 2 2 का बरं घेतोय, कारण इथं फरक 2चा आहे म्हणून 2 घेतोय, ठीक आहे ना. 15 आणि 17 मध्ये 2चा फरक, 17 आणि 19 मध्ये 2चा फरक म्हणून इथं 2 घेतलं आणि अधिक किती 1 बरोबर खाली बरोबर. 75 आणि 15 किती होतं 75 आणि 5 किती 80, 80 आणि 10 किती 90, 90/2 गुणिले 75 मधून 15 गेले, 75 मधून आधी 5 काढा 70 राहिले, मग 10 काढा किती राहिले 60, 60/2 अधिक 1 90च्या निम्मे किती 45 गुणिले 60च्या निम्मे किती 30 मध्ये 1 मिळवून टाकू 31 बरोबर किती येणार 31 पंच 31 पंच किती 3×5 15 30 पंच 150 आणि वरचे 1×5 5 155 155 ला 5 हातचे आले किती 15 30 चौक 3 चौक 12 म्हणजे 120 आणि 1 चौक 4 120 आणि 4 124 124 आणि हे 15 134 134 आणि 5 किती 139 1395 उत्तर आहे का बरोबर 1395 आहे बरोबर 1395 आपलं उत्तर येणार. म्हणजे 15 ते 75 पर्यंतच्या संख्येची बेरीज किती 1395. सर तुम्ही हे कसं केलं 31 चा पाडा 5 पर्यंत म्हटला 31 चा पाडा 4 पर्यंत म्हटला, ठीक आहे. तसं जर नसेल जमत तर सरळ सरळ काय करायचं टेन्शन घ्यायचं नाही 45 गुणिले 31 करायचा आपला हिशोब 5 1 5 1 ने कोणत्या संख्येला गुणलं समजा त्या संख्येला गुणलं तर तीच संख्या उत्तर 1 5 5 आणि 1 चौक 4 ठीक आहे 3×5 15 5 हातचाला 1 3 चौक 12 12 ने किती 13 या संख्येची बेरीज 5 9 3 1 1395 ठीक आहे. अशा प्रकारे उत्तर आलं. आता इथं गणित जर असं विचारलं असतं 15 ते 76 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती 15 ते 76 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. तर मला आता तुम्ही सांगा पहिली संख्या कोणती आली असती आणि शेवटची संख्या कोणती आली असती. पहिली संख्या आली असती 15 आणि शेवटची संख्या आली असती तिकडे काय विचारलं आपल्याला विषम विचारलं, त्यामुळे शेवटची संख्या कोणती आली असती 75 76 आली नसती, कारण या दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज विचारली ना, त्यामुळे आपल्याला 77 घेता येणार नाही तर किती घ्यावं लागणार आपल्याला 75. हे तुम्ही समजून घ्या. जर विषम म्हणत असेल तर आपल्या ह्या दोन्ही संख्या विषमच असल्या पाहिजे, सम म्हणत असेल तर दोन्ही संख्या ह्या समच असल्या पाहिजे आणि आधी दोन संख्येची बेरीज नंतर दोन संख्येची वजाबाकी. इथं 2 तर प्रत्येक सूत्रात आहेच आणि इथं फरक जो असेल तो फरक घ्यायचा आणि अधिक 1 घ्यायचं आणि गणित सोडवायचं, ठीक आहे. अशा प्रकारे आपला टाईप 3 झाला आहे. आता या टाईप 3 वरचे थोडेसे 3 गणित ते तुम्ही होमवर्क म्हणजे तुम्हाला घरी सोडवण्यासाठी आणि त्या गणितांचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा, ठीक आहे. थँक्यू. टाईप 3 जो पाहिला आपण त्याच्यावरची होमवर्क गणित पहा. ही गणित सोडवा, याचे उत्तर काढा आणि कमेंटमध्ये उत्तरं शेअर करा, ठीक आहे. 21 ते 75 इथं काहीच प्रॉब्लेम नाही, विषम संख्या आहे आणि फरक 2. 36 ते 63 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज विचारली, ठीक आहे ना. 36 ते 63 पर्यंतच्या विषम म्हणताय विषम. आता बघून घ्यायचं दोन संख्येमध्ये विषम संख्या आहे का. विषम म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 पैकी एक अंक असेल ती विषम, आणि ज्याच्या एकक स्थानी 2 4 6 8 यापैकी 0 2 4 6 8 यापैकी एक अंक असेल एकक स्थानी म्हणजे शेवटी, तर ती संख्या सम. ही संख्या सम आहे, ही संख्या विषम आहे. आपल्याला विषम संख्यांची बेरीज विचारली त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही विषम संख्या बघावं लागेल, ठीक आहे ना. मग आता इथं पहिली विषम संख्या कोणती 36च्या नंतरची 37 ते 63 पर्यंतच्या विषम म्हणजे पहिली संख्या 37 शेवटची संख्या 63 उत्तर काढा. नंतर इथे 30 ते 90 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज विचारली. इथं मी तुम्हाला संख्या सांगत नाही, तुम्हीच काढायच्या इथं संख्या, पहिली संख्या कोणती आणि शेवटची संख्या कोणती विषम संख्या काढायच्या आणि उत्तर कमेंटमध्ये शेअर करा, ठीक आहे. त्यानंतर बघा टाईप 4 आपण पहिल्या याच्यात पहिली नैसर्गिक संख्येची बेरीज नंतर सम नंतर विषम आणि आता बघणार आपण समान फरक असणाऱ्या संख्यांची बेरीज. समान फरक म्हणजे काय 3 6 9
त्यानंतर 12, त्यानंतर 15 असं करत करत कितीपर्यंतच्या संख्यांची बेरीज काढायची आपल्याला? 60 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढायची आहे. वेगळं सूत्र घ्यायचं काम नाही. आपलं एकच सूत्र आहे. आधी दोन संख्येची बेरीज भागिले 2 गुणिले दोन संख्येची वजाबाकी भागिले फरक जो काही असेल तो आणि अधिक 1 करायला विसरायचं नाही. बघा व्हिडिओमध्येच तुमचं सूत्र अगदी पाठ झालं असेल. काहीच नाही. इथं दोन संख्या, पहिली संख्या कोणती? 3 आणि शेवटची संख्या कोणती? 60. काढा मग. बेरीज बरोबर पहिली संख्या 3 अधिक शेवटची संख्या 60 भागिले इथं 2. प्रत्येक सूत्रामध्ये इथं 2 येणार म्हणजे येणार. इथं गुणाकाराचं चिन्ह, दुसरं कोणतं चिन्ह घ्यायचं नाही. बेरीज वजाबाकी, ठीक आहे ना. त्यानंतर गुणिले शेवटची संख्या 60 वजा पहिली संख्या 3 अपॉन फरक कितीचा? आता इथं 2 घ्यायचे नाही. बघायचं फरक कितीचा. 3 आणि 6 मध्ये 3चा 6 आणि म्हणजे 3चा पाडाच आहे ना सरळ सरळ. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 3 18 अशा प्रकारे. म्हणून फरक कितीचा आहे? 3चा आणि अधिक 1 बरोबर खाली बरोबर. 60 अधिक 3 किती? 63 छेद 2 गुणिले 60 मधून 3 गेले 57 छेद 3 आणि अधिक किती? 1. वर 63 आहे. 63च्या निम्मे होणार का? होणार नाही, कारण एकक स्थानी किती आहे? 3 आहे. विषम संख्या आहे. विषम संख्येच्या निम्मे कधीच होत नाही. त्याच्यामुळे हे जसं आहे तसंच ठेवून द्या. 63 छेद 2 गुणिले आता या 57ला 3 ने भाग जाणार, कारण 3ची कसोटी सांगते का ज्या संख्येच्या अंकाची बेरीज ही 3च्या पाड्यात येत असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. मग यांची बेरीज करून पाहिजे अंकाची. 7 अधिक 5 किती? 12. 12 हे 3च्या पाड्यात येतात ना. 3 चोक 12. म्हणून या संपूर्ण 57ला कितीने भाग जाईल? 3 ने भाग जाईल. भाग इथल्या इथेच द्यायचा. 3 एके 3. बघा इथं 3 एके 3. 5 मधून 3 गेले, किती राहिले? 2. इथं छोटेसे 2 लिहून घ्यायचे. इथं झाले आता 27. 3 9 27 म्हणजे किती आलं? 19. 19 त्रिक किती होतं? 57. 19 त्रिक किती? 57. बघा 3 कटले, इथं 19 आले आणि 19 आणि 1 किती? 20. ठीक आहे ना. आता 20च्या छेदात काही नाही म्हणजे किती आहे? 1 आहे. मग इकडे लिहितो मी बरोबर. आता बघा वर 63ला भाग जात नाही, पण बे एके बे 10 20 होते ना. छेदामध्ये 2 असेल तर वरच्या संख्येचे निम्मे. 20च्या निम्मे किती? 10. मग आहे किती आपलं? 63 गुणिले 10. शिल्लक करायला खाली छेदात 1 असेल तर त्याला काही व्हॅल्यू नसते. 63 गुणिले 10 म्हणजे किती? 630. हे झालं आपलं उत्तर. बरोबर आहे का? 630. 630. 57/3 बघा 630 आपलं उत्तर आलं. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. 63/2 गुणिले 20. ठीक आहे. 630. त्यानंतरच गणित पाहू आपण. बेरीज बरोबर पहिली संख्या किती? 12. शेवटची संख्या 80. आधी दोन संख्येची बेरीज 12 अधिक 80 अपॉन किती? 2 गुणिले 80 वजा 12 छेद फरक बघा कितीचा आहे? 12 आणि 4 किती? 16. 16 आणि 4 किती? 20. म्हणजे याच्यातून आपल्याला काय समजते आहे? किती कितीचा फरक आहे? 4 4चा. म्हणून इथं किती घेतले? 4 आणि अधिक 1 करायला विसरू नका. बरोबर खाली बरोबर चिन्ह. 80 अधिक 12 किती होतं? 80 अधिक 12 80 90 92. 92 छेद 2 गुणिले 80तून 12 गेले. 80तून आधी 10 काढा. 70. 70 मधून 2 काढा. 68. किती? 68 छेद किती? 4 अधिक 1 बरोबर 92च्या निम्मे. 92च्या निम्मे किती होणार? 90च्या निम्मे 45. वरच्या 2च्या निम्मे 1 म्हणजे किती? 46. समजत आहे तुम्हाला? आधी 90च्या निम्मे किती झाले? 45 आणि वरच्या 2च्या निम्मे 1 म्हणजे किती? 46. 46 गुणिले इथं 46चा भाग जाणार. 2 चोक 8 2 सक 12. ठीक आहे. आणि इथं कितीचा भाग जाईल? 4 ने भाग जाईल ना. आणि जातोच 4 ने भाग जातो. 4 1 4. इथं पहा 4 1 4. किती शिल्लक राहिले? 2. 6तून 4 गेले 2 राहिले. इथं 28 झाले. 4 7 28. 17 आणि 1 किती? 18. 17 आणि 1 किती? 18. मग 46 गुणिले 18 किती होतं? 18 सक 180
8, 8 आले 10, 18 चोक 72, 72 आणि 10 किती 82, 828, 828 हे काय झालं आपलं उत्तर झालं या प्रकाराचं, ठीक आहे ना. म्हणजे 12 ते 80 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आली 828, ठीक आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं नैसर्गिक, सम, विषम आणि समान फरक असणाऱ्या संख्यांची बेरीज. तर बघा आपण या टाईप 4 वर काही गणित तुम्हाला 3 गणित असे देतो होमवर्क की ते तुम्ही करायचे आहे, ठीक आहे. टाईप नंबर 4 वरचे आपण गणित पाहू. समान फरक असणाऱ्या संख्यांच्या बेरजेवरचे गणित बघा. 5, 10, 15 इथं फरक आहे 5चा. पहिली संख्या 5 आणि शेवटची संख्या किती 75. सूत्रामध्ये किमती टाका, उत्तर काढा, उत्तर कमेंटमध्ये शेअर करा. त्यानंतर गणित 6, 12, 18, 120 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढायची आपल्याला. इथं फरक आहे 6, 1, 6, sin 2 12, sin 3 18 म्हणजे 6चा फरक. पहिली संख्या 6, शेवटची संख्या 120. फरकामध्ये फक्त जो फरक असेल ते येईल, बाकी सूत्र सगळं सारखं, ठीक आहे. त्यानंतर इथं 10, 20, 30 म्हणजे कितीचा फरक आहे 10चा फरक आहे. इथं पहिली संख्या 10, शेवटची संख्या किती आहे 900. तर सूत्रामध्ये किमती टाका आणि उत्तर कमेंटमध्ये शेअर करा. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ क्रमवार नैसर्गिक, सम, विषम आणि समान फरक असणाऱ्या संख्येच्या बेरजेचा आपण व्हिडिओ पाहिला. जे एकच असं कॉमन युनिक सूत्र आहे, मास्टर की असलेलं असं सूत्र आहे का जे सूत्र जर तुम्हाला लक्षात राहिलं नेहमीकरिता तर तुम्ही कोणत्याही असं सम, विषम संख्यांच्या बेरजेचं उत्तर तुम्ही काढू शकताय. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पुन्हा जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.